एक गरीब कुटुंबातील मुलगी परिस्थितीशी दोन हात करत शिक्षिका बनते. शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवते, पण एका निर्णयानं तिचं संपूर्ण आयुष्य संपतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. छत्रपती संभाजीनगरमधील गोगाबाबा टेकडीवर घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. अवघ्या 27 वर्षीय सहाय्यक शिक्षिकेचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पण सर्वात मोठा प्रश्न, एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण? चला पाहूया आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये. छत्रपती संभाजीनगर मधील गोगाबाबा टेकडी परिसरात सकाळप्रमाणेच वर्दळ सुरू होती. मात्र काही नागरिकांना एका झाडाला तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशी अंती मृत तरुणीची ओळख रेणुका शांताराम गांगुर्डे, वय 27 वर्ष अशी पटली. रेणुका एक असं नाव ज्यामागे होता संघर्षाचा मोठा इतिहास. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून तिने शिक्षिका होण्याचं स्वप्न साकार केलं होतं. मूळ नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील रेणुका संभाजीनगरातील एका नामांकित शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय अभ्यासू स्वभावामुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली होती. पण अचानक तिच्या मृत्यूच्या बातमीने शाळा, विद्यार्थी आणि कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या प्रकरणात एक मोठं गूढ आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, मेसेजेस आणि इतर डिजिटल माहितीची तपासणी सुरू आहे. कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि सहकारी शिक्षकांचे जबाबही नोंदवले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका संघर्षातील तरुणीच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवून गेला आहे. मात्र या प्रकरणात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलीस तपासाची प्रतीक्षा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.